तिने एक त्या संस्थेचा एक आराखडा जो तयार केला, मला असं वाटतं की तो आराखडा इतका महत्त्वाचा आहे की त्याच्यामुळेच मी आज काही एक थोडंफार काम जे आहे भाषा साहित्य आणि संस्कृतीविषयी तर ते काम मी करू शकते आहे. आता मला दिलेला जो वेळ आहे त्या वेळेमध्ये मी साधारणपणे 2 मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषा हा दर्जा मिळाला आणि हा दर्जा मिळत असताना केंद्र शासनाला जो अहवाल सादर केला गेला, या अहवालामध्ये जी काय एक मांडणी झालेली आहे त्या मांडणीतले काही एक संदर्भ देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि आता मागच्याच वर्षी हा दर्जा मिळालेला आहे, त्याला आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. तर आता शासनाच्या मराठी भाषा विभागाने आणि आवलगावकर सर इथे बसलेले आहेत की जे रिद्धपूरला मराठी विद्यापीठ सुरू झालेलं आहे, तर त्यांच्या वतीने पुढे जे काही उपक्रम किंवा संशोधन करण्यासाठी जो काही एक प्रयत्न चाललेला आहे, तर त्याच्यामध्ये एक अभ्यासक म्हणून आमच्या ज्या काही अपेक्षा आहेत तर त्या थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न करेन. मुख्यतः कालपासून आपण एक तमिळपासून सुरुवात केली आणि उडियापर्यंत ज्या 5 भाषा आहेत त्या 5 भाषांचं सादरीकरण आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. आणि आता मराठी विषयक काही एक मुद्दे जे आहेत ते इथे मांडले गेलेले आहेत. मुळामध्ये अभिजात मराठीसाठी जो अहवाल निर्माण केला गेला त्या अहवालामध्ये आणि जे काही शासनाचे निकष आहेत त्याच्यामध्ये एखाद्या भाषेची जी प्राचीनता आहे तर ती 2000 किंवा 2500 वर्षापूर्वीची असली पाहिजे असा जो काही एक निकष आहे. तर ह्या निकषावर मराठी भाषेचा विचार करत असताना जे काही मुद्दे मांडले गेले त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो संदर्भ दिला गेला तो गाथा सप्तशती या ग्रंथाचा आहे. आणि मग गाथा सप्तशती हा जो ग्रंथ आहे हा सातवाहन काळातील जे हाल नावाचे राजे होते तर त्यांनी संकलित केलेला असा तो ग्रंथ आहे. आणि त्याच्यामध्ये जे संकलन झालेलं आहे गाथांचं त्याचा जर आपण विचार केला तर त्या सगळ्या ज्या गाथा आहेत त्या जवळजवळ लोकसाहित्याचा जो एक काही भाग आहे तर त्याचा जो समावेश आहे तो तिथे केला गेलेला आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे भाषा म्हणून मराठी भाषेची जी जडणघडण आहे या जडणघडणीची चर्चा करत असताना आता महारट्टी मरहट्टी त्याच्यानंतर मराठी प्राकृत अपभ्रंश हा जो काही एक प्रवास आहे आणि मग आज जी मराठी आपण बोलत आहोत त्या मराठीपर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासातले सगळे जे टप्पे आहेत ते टप्पे तिथे नमूद केलेले आहेत. मुख्यतः अपभ्रंश भाषा आणि प्राकृत भाषा तर या भाषांमधून मराठी भाषेची जी निर्मिती झालेली आहे त्याची एक पूर्वपीठिका. आणि मराठी आता 2500 वर्षापूर्वीची एखादी भाषा आहे ती भाषा साधारणपणे तिची मांडणी करत असताना ही जी भाषा आहे ती पूर्ववैदिक भाषा आहे असा एक मुद्दा जो आहे तो सुद्धा त्या अहवालामध्ये नमूद करण्यात आलेला आहे. आणि प्राकृत भाषांचं जे काही व्याकरण लिहिलं गेलं मग वररुची असतील हेमचंद्र असतील किंवा अजून काही कात्यायनपर्यंत काही एक अभ्यासक असतील त्यांनी ज्या पद्धतीने व्याकरण लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे तर खरं म्हणजे आता जे काही आपण करणार आहोत त्याच्यामध्ये हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे की मराठी भाषेचं व्याकरण आणि त्याच्या आधी जी परंपरा आपण मान्य करत आहोत की मराठीचा उगम कुठून झाला किंवा तिच्या उत्पत्तीविषयी जी काही एक मांडणी आहे आणि अभिजात मराठीला मान्यता मिळणं आणि मग त्याच्या आधारे जर आपण अपभ्रंश आणि प्राकृत भाषांच्या अनुषंगाने मराठी भाषेची जी मांडणी करणार आहोत तर त्याच्यामध्ये हा जो सगळा व्याकरणिक भाग आहे तर ह्या व्याकरणिक भागाची एक मांडणी करणं मला असं वाटतं की हा एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्याचा विचार आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये करावा लागणार आहे. आता मुळामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये जी भाषा बोलली जाते
त्या भाषा आणि आता भाषा म्हटल्यानंतर एकच एक भाषा नसते. म्हणजे कालपासून जे काही आपण ऐकत आहोत आणि मराठीच्या बाबतीमध्ये तर प्रश्न असा आहे की वेगवेगळे जे समुदाय आहेत तर ते समुदाय वेगवेगळ्या बोली बोलतात. आता ह्या बोलींचा जर आपण विचार केला म्हणजे वरखेडे सरांनी इथे खानदेशमध्ये जी अहिराणी भाषा बोलली जाते त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. पण कोकणीपासून ते महाराष्ट्रामध्ये राहणारे जे आदिवासी आहेत त्या आदिवासींच्या ज्या वेगळ्या भाषा आहेत, आता त्या भाषेचे प्रश्न म्हणजे त्यांच्या लिपी आणि मग त्यांचं व्याकरण हा तर मला असं वाटतं थोडा अजून एक विचार आहे की ही सगळी एकत्रित मांडणी करत असताना जिला आपण अभिजात भाषा म्हणतो ती भाषा म्हणजे काय. आता आपल्याला त्या अहवालाच्या आधारित जर बोलायचं असेल तर मला असं वाटतं की ह्या भाषेची जी प्राचीनता आहे ती प्राचीनता सिद्ध करणं म्हणजे अभिजातता आहे. म्हणजे भाषा एका विशिष्ट क्लासची भाषा असं जर आपण त्याच्याकडे बघायला गेलो तर त्याच्यातल्या ज्या मर्यादा आहेत त्याच मग आपल्याला बघाव्या लागतील. पण मराठीच्या ज्या बोली आहेत आणि त्या बोलींमुळे जी मराठी भाषा समृद्ध झालेली आहे म्हणजे अगदी अभ्यासकांनी जी एक मांडणी केली की वैदिक बोलींचा जो काही एक भाग मांडला गेला आणि त्याच्यामधून मग संस्कृतची निर्मिती आणि पाणिनींनी परत जे काही व्याकरण लिहिलेलं आहे त्या व्याकरणाचाही आपण आढावा घेतला तर भाषेची निर्मिती ही कशा पद्धतीने होते याच्यावर काही एक प्रकाश जो आहे तो प्रकाश पडू शकतो. आणि याच्याविषयीच्या अनेक ग्रंथांचा जो दाखला आहे तो त्या अहवालामध्ये दिलेला आहे. मुख्यतः मराठी शब्द कोणकोणत्या ग्रंथांमध्ये आलेले आहेत आणि ते ग्रंथ जे आहेत म्हणजे सैद्धांतिक ग्रंथांमध्ये आलेले शब्द आणि परत जे काही त्या काळामध्ये वेगवेगळे साहित्य प्रकार निर्माण झाले तर त्या साहित्य प्रकारांमध्ये मराठी शब्द जे आलेले आहेत त्याची एक मांडणी जी आहे ती आपल्याला त्या अहवालामध्ये झालेली दिसते. आता भाषेला अभिजात दर्जा मिळणं आणि त्याच्यानंतर शासन आणि अभ्यासक आणि मग सर्वसामान्य माणसं की जे ती बोली बोलतात ती भाषा बोलतात तर त्या भाषेचा विकास इथे जर आपल्याला अपेक्षित असेल तर मग मराठी भाषेचा जो काही अभ्यास आहे त्याची पुढची दिशा ही नेमकी काय असली पाहिजे. मला असं वाटतं हेच किरण कुलकर्णी सर आणि अंजली मॅडम जे आहेत की यांच्या डोक्यात ते सातत्याने आहे की हे आता आपण पुढे या कशा पद्धतीने मांडायचं. आता याचा जर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला एकतर म्हणजे मराठी त्याच्यानंतर ज्ञानेश्वरजीला मराठी असं म्हणतात ती मराठी आत्ताची मराठी भाषा हा संपूर्ण जो विकास आहे तर ह्या प्रत्येक टप्प्यावर मराठी भाषेचं जे स्वरूप आहे ते स्वरूप कशा पद्धतीने बदलत गेलं याचा एक व्यवस्थित अभ्यास करणं हा त्याच्यातला एक मुद्दा असू शकतो. व्याकरणाचा मुद्दा मी मांडलेलाच आहे की आधीच्या प्राकृत आणि अपभ्रंश भाषांचं जे काही व्याकरण लिहिलं गेलेलं आहे तर त्या व्याकरणाची एक मांडणी करणं आणि खरं म्हणजे आता प्रत्येक काळामधला समाज प्रत्येक काळातली संस्कृती आणि प्रत्येक काळातल्या राजवटी यांचा भाषेवर नेमका काय परिणाम होतो आणि त्याच्यातून भाषा कशा बदलत जातात. वेगवेगळ्या भाषांचं जे आदान प्रदान होतं त्या आदान प्रदानाचं स्वरूप काय आहे आणि मग त्याच्यामध्ये शब्द बदलतात याचा अर्थ व्याकरण सुद्धा बदलतं. अगदी ब्रिटिश काळापर्यंत मराठीचं जे व्याकरण लिहिलं गेलेलं आहे त्या व्याकरणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की त्या काळामध्ये ज्या ज्या काही राजवटी होत्या तर त्या राजवटींच्या प्रभावातून मराठी भाषेचं जे व्याकरण आहे ते व्याकरण लिहिलं गेलेलं आहे. म्हणजे सध्या आपण जे व्याकरण आम्ही वर्गात शिकवतो किंवा ज्या व्याकरणाचा आपण विचार करतो ते व्याकरण अर्थातच बऱ्याच प्रमाणामध्ये इंग्रजी भाषेचा जो प्रभाव आहे तो प्रभाव आपल्याला त्या व्याकरणावर दिसतो आहे. तर ह्या मुद्द्यांच्या अनुषंगाने बरंच काही काम जे आहे ते पुढच्या काळामध्ये करता येणं शक्य आहे. इथे बरीच ज्येष्ठ मंडळी बसलेली आहे आणि त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मोठा अनुभव आहे. पण मुख्यतः भाषा विषयक कार्य करत असताना म्हणजे शासनाची जी इच्छाशक्ती आहे त्या इच्छाशक्तीचा जो मुद्दा आहे तो खूप प्रभावी असतो. कारण स्वतंत्रपणे तशा पद्धतीच्या संस्था निर्माण होणं आणि मग त्या संस्थांनी त्या सगळीच कामं एकत्र होत नाही. म्हणजे फक्त आपण एखादी भाषा असा विचार केला
केला तर आता भाषा विज्ञानाने जे जे दृष्टिकोन आपल्याला दिलेले आहेत, तर त्या दृष्टिकोनातून त्या भाषेचा विचार करणं, समाज भाषा वैज्ञानिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या भाषा आणि बोली यांचा अभ्यास करणं हा जसा मुद्दा आहे, तसाच आता नैसर्गिक अभ्यासाच्या ज्या काही पद्धती आलेल्या आहेत त्या पद्धतीतून भाषेचा विकास करणं आणि मुख्यतः मानसशास्त्रीय जे दृष्टिकोन आहेत त्या दृष्टिकोनातून मराठी भाषेचा अभ्यास करणं, वेगवेगळ्या बोलींचा अभ्यास करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सुद्धा इथे मला अधोरेखित करायचा आहे. आता मुख्यतः आपण प्राचीन भाषा किंवा मध्ययुगीन भाषा असा ज्यावेळेस विचार करतो तर तो विचार करत असताना म्हणजे आता शिलालेखांची एक मांडणी ही कालही अनेक वक्त्यांनी केलेलीच आहे. अगदी मराठीच्या बाबतीत सुद्धा म्हणजे नाणेघाटचा जो शिलालेख आहे तिथून ते मग श्रावण बेळगोळ आणि बरेच जे शिलालेख आहेत तर त्यांचा अभ्यास आतापर्यंत बऱ्याच अभ्यासकांनी केलेला आहे. पण भाषेच्या अनुषंगाने त्याची एक पद्धतशीर मांडणी होणं हे सुद्धा जरा आवश्यक वाटतं. आणि त्याच्यानंतर साहित्याचा विचार, कारण आपण जेव्हा प्राचीन किंवा मध्ययुगीन भाषांचा विचार करतो तर तो विचार करत असताना आपल्याला प्रामुख्याने त्या त्या काळामधलं जे उपलब्ध साहित्य आहे त्या साहित्याच्या आधारेच बऱ्याच प्रमाणामध्ये त्या त्या भाषांविषयीची मांडणी आहे ती करावी लागते. आता हे उपलब्ध साहित्य म्हणजे मराठीमध्ये उपलब्ध साहित्य कोणकोणतं आहे आणि आतापर्यंत जे मांडलं गेलं किंवा मुख्यतः जे मराठीच्या विद्यार्थ्यांना शिकवलं गेलं तर तो जो इतिहास आहे तो कुठल्या काळापासून आहे आणि आता मागच्या संहिता शोधणं किंवा त्याचं पुनर्संपादन करणं हे जे काही प्रश्न आहेत मला असं वाटतं की अभिजात भाषेच्या निमित्ताने हे प्रश्न सुद्धा वेगळ्या पद्धतीने आपल्याला त्याच्याकडे बघावं लागेल आणि मग साहित्याच्या आधारे संहितांच्या आधारे भाषेची मांडणी. आणि आता एखादा लेखक ज्यावेळेस म्हणजे